मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातील माहूर किनवटच्या धनोडा येथील पैनगंगा नदीला पूर आल्याने रस्ता बंद झाला होता. वाहतूक थांबल्याने विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटला होता. दरम्यान माहूरचे तहसीलदार तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे कोषाध्यक्ष किशोर यादव यांनी माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिर अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्शनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा अतिवृष्टी सुरू होती. मात्र शुक्रवार दिनांक 15 जुलै रोजी पाऊस थांबल्याने व पैनगंगा नदीवरील पूर कमी झाल्यामुळे श्री रेणुका माता मंदिर तसेच दत्तशिखर संस्थान ही दोन्ही मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आलेली आहे, अशी माहिती श्री रेणुका देवी संस्थानचे व्यवस्थापक यांनी दिलेली आहे. अनेक भाविकांचे श्री रेणुका देवी संस्थानविषयी वेगवेगळ्या ठिकाणावरून भ्रमणध्वनीवरून कॉल येत असल्यामुळे त्यांच्या माहितीकरिता दिनांक 15 जुलैचे दुपारी 1 वाजतापासून श्री रेणुका देवी मंदिर संस्थान हे भाविकांसाठी खुले करण्यात आल्याचे व्यवस्थापक साबळे यांनी सांगितले आहे. सर, रेणुका मातेचं मंदिर चालू झालं का? हो, दुपारी 1 वाजता सुरू झालं ना आपलं मंदिर. दुपारी 1 वाजतापासून चालू आहे का? हो. ठीक आहे. दत्तशिखरचं वगैरे सगळे चालू झाले का मग आपले? नाही, हे माहित नाही बा. आपल्या साहेबांनी सांगितलं, जसं साहेबांनी 1 वाजता चालू करा. आपलं अलॉटमेंट केली होती 10.5 लाखाला. हां. आपलं 1 वाजता करेक्ट सुरू झालं मंदिर दर्शन भाविकासाठी. बरं. तहसीलदारांच्या आदेशानुसार? हो, तहसीलदार साहेबांच्या आदेशानुसार. विदर्भ न्यूजकरिता संजय घोगरेंसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर.